वहिनी सांग ना काय ते धड, कशा पायी एवढी घाबरली आहेस? आयुष्यात ना सरळ सोपं काही घडतच नाही, प्रत्येक गोष्टीत आपलं टेन्शन आहेच. वहिनी आता हे कोड्यात बोलणं सोड आणि काय ते स्पष्ट सांग. काय झालंय? सुहासराव आलेत. काय सुहासराव आले? चला बरं झालं. वहिनी तू बोललीस ना त्यांच्याशी? मी बोलले, पण ते म्हणाले की आधी त्यांना प्रियाशी बोलून घेऊ दे, तिच्याशी बोलायलाच गेलेत वरती. हा मग त्यात काय झालं? एवढी कसली काळजी करतेस तू? असं नाही वंस, ते असं म्हणाले की तिच्याशी झालेल्या बोलण्यावरच लग्न करायचं की नाही ते ठरेल. मला ना काही कळतच नाहीये काय या पोरीच्या नशिबात लिहिलंय कोणाच. तुम्हाला आठवतं मागे एकदा बोलता बोलता नेत्रा बोलून गेली होती की आपण जरी लग्नाची घाई केली तरी सुहासरावांनी तिला स्वीकारलं पाहिजे. तेव्हा आपण तिला उडवून लावलं होतं, पण आता तसंच काहीसं वाटतंय मला. वहिनी तू त्या ईशाची काळजी करू नकोस. तुला ठाव आहे ना ती डुसकी काय बी बोलते, मनाला येईल ती. उगा तिचं कशाला मनाला लावून घेतीस? तसं नाही वंस, मनाला वाटत असलेली भीती मी बोलून दाखवली एवढंच. वहिनी नग काळजी करूस. आणि असं बी आई अंबाबाई आपल्या बरोबर हाय नव. अगं तिचं लक्ष हाय आपल्यावर, ती करेल समजा व्यवस्थित. तू नको काळजी करूस. प्रिया मला तुझ्याशी बोलायचंय. सुहास मी तुला किती वेळा सांगितलंय, फोन केल्याशिवाय मला भेटायला येत जाऊ नकोस. एक मिनिट, तू मला काय सांगितलंयस यापेक्षा मी तुझ्याशी इथे काय बोलायला आलोय हे जास्त महत्वाचं आहे. काय बोलायचंय तुला? तू काल दादा होळकरला भेटायला गेली होतीस? म्हणजे तुला पण कळलं? अच्छा, सत्यजितचे गुप्तहेर आता तुलाही माहिती देतात वाटतं. तुम्ही दोघांनी मिळून काय वाटून कामं दिलेत का त्यांना? तू काय बोलतेस ते मला खरंच कळत नाहीये. मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्रिया. मी देतो. भाऊजी म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित होतं तर हे? हो, प्रियाचं कालच बोलणं झालं माझ्याशी. काल तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. ती देवळात गेली, तिथे थोडा वेळ बसली, पण तरीही तिचं मन थाऱ्यावर येईना. मग ती त्या पोलीस स्टेशनला गेली जिथे दादाला ठेवलंय. तिचं असं म्हणणं आहे की ज्या माणसानं तिला एवढा त्रास दिला त्याला आता नेमका किती आणि कसा त्रास होतोय हे तिला तिच्या डोळ्यांनी बघायचं होतं. मला माहिती सुहास, हे आता ऐकताना थोडंसं बालिशपणाचं वाटतं, पण आपण जर प्रियाच्या जागी जाऊन विचार केला तर तिचं असं वागणं स्वाभाविक आहे, नाही का? झालंय तुझं समाधान का अजूनही विश्वास बसत नाही? प्रिया तू 2 मिनिटं बाहेर जाशील, मला सुहासशी बोलायचंय. सत्यजित प्लीज. प्रिया, अगं सुहासराव आलाय रूम मध्ये. मग तू अशी बाहेर? सत्यजितशी बोलतोय. सत्याशी? नाही, ते थोडेसे वैतागलेले वाटले. तुमच्यात काही असं बोलणं माझ्याशी कधी कोणी बोलायला येतं का मावशी? सगळे जण येतात ते फक्त माझ्यावर आरोप करायला किंवा मग सगळ्याचा राग माझ्यावर काढायला. आणि सुहासची सुद्धा काही चूक नाहीये याच्यात. जे इतर लोक करतात ना तेच तोही करतोय. टेकन फॉर ग्रांटेड धरलाय सगळ्यांनी मला.
प्रिया, मावशी मला काहीही बोलायचं नाही, कारण तू सुद्धा आजपर्यंत तेच करत आलीस. सत्यजितची सुद्धा तीच पद्धत होती आणि आता सुहास सुद्धा तोच कित्ता गिरवतोय. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाहीये. प्रियाची अवस्था सध्या खूप वल्नरेबल आहे रे सुहास. प्लीज तिला समजून घे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहंगच्या किंवा इतर कुणाच्याही चष्म्यातून तू तुमच्या रिलेशनशिप कडे बघू नकोस. प्लीज. बरोबर आहे भाऊजी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते कळतंय मला. पण एक विचारू, म्हणजे प्रियाला जर इतकं अस्वस्थ वाटत होतं तर तिने मला फोन नको होता का करायला? हा नॉर्मल विचार झाला ना सुहास. मी तेच म्हणतोय, प्रिया सध्या नॉर्मल विचार करण्याच्या परिस्थितीत नाहीये. त्या परिस्थितीत तुला तिला आणायचंय. काल जेव्हा मला कळतं मी चिडलो तिच्यावर. मी तिला तेच म्हटलं की तू मला का नाही सांगितलंस. तेच तर सांगतोय सुहास, तुला आता तिला समजून घ्यावं लागेल. तुला कळतंय ना काय म्हणतोय? या शुअर, कळतंय मला. मी प्रियाला हात पाठवतो, तुम्ही बोलून घ्या. आणि सुहास, आता लवकरात लवकर लग्नाची तारीख फिक्स करून टाका. आता आणखीन उशीर नको. शुभ कार्याला विलंब कशाला, नाही का? मी बोलतो प्रियाशी. सत्यजित, काय? गप्प बस. आणि आता मी जे सांगतोय ते कायमचं तुझ्या मेंदूवर कोरून ठेव, कळलं? एक मिनिट, त्याआधी मला सांग, सुहासला मी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते हे कसं कळलं? तूच सांगितलंस ना? तुला काय मी मूर्ख वाटतो? मग कसं कळणार? अगं हे बघ, त्याला कसं कळलं ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी आता त्याच्याशी बोललोय, त्याची समजूत घातलीये आणि त्याला तुझी बाजू पटवून दिली. वाव, मग आता तुला थँक्यू म्हणू का पाया पडू? इथून पुढे वागताना स्वतःचं डोकं ताळ्यावर ठेवून वाग, एवढीच अपेक्षा आहे. सुखी होशील. माझं सुख कशात आहे हे मी तुला कालच सांगितलंय. प्रिया, अगं काय वेडेपणा आहे. तू जे म्हणतेस ते या जन्मात कधीही शक्य होऊ शकत नाही. शक्य नाहीये कारण तुला ते नकोय. सत्यजित, जर तू मनात आणलंस ना तर काही अशक्य नाही. सत्यजित, मी असे कितीतरी कपल्स पाहिले ज्यांना लग्नानंतर लगेचच कळतं की आपला डिसिजन चुकलाय, पण ह्या चुकीची शिक्षा ते ना स्वतः आयुष्यभर भोगतात ना आपल्या पार्टनरला भोगायला लावतात. डिवोर्स हा इतका सरळ, साधा, सोपा उपाय आहे. पण जर तुला तुझा रोग कुरवाळत बसायचा, इलाज करायचाच नाहीये, तर मग सत्यजित, मी पुन्हा एकदा सांगते, हा डिसिजन तू तुझ्यासाठी किंवा मंजिरीसाठी नाही तर पिल्लूच्या भल्यासाठी. एक मिनिट. माझ्या मुलीचं भलं कशात आहे हे जगात सगळ्यात जास्त चांगलं मला कळतं. त्याच्यासाठी तुझी शिकवणी लावण्याची गरज नाहीये मला. सुहास तुझ्या खोलीत बसलाय. तुला जर हे लग्न मोडायचं असेल तर जाऊन त्याला सांग की मी लग्न मोडलं, गेट लॉस्ट. मला काहीही देणं घेणं नाही. पण माझ्या मुलीचं नाव घेऊन मला इथून पुढे इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही. आयुष्यातून कायमचं हद्दपार करून टाकेन तुला. आणि हल्ली ते खूप चांगलं जमतं मला. जिच्यावर खरोखर मनापासून प्रेम केलं ना, तिच्या बाबतीतही ते करणं फार कठीण नाही गेलं मला. तू तर काय तारीख फिक्स झाली? हा डन. अरे दिवस काय, तुझ्यासाठी अख्खा आठवडा काढला.
हा, आणि काही मदत हवी असेल तर नक्की सांग. म्हणजे बासुंदी ढवळाला कोणी माणूस वगैरे हवा असेल तर. हो हो हो, चल चल, हो जमलं तर येऊन जाईल. बाय. गौरांचा फोन होता. पिल्लूच्या बारशाची तारीख फिक्स झाली. अरे वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही येणार आहात ना बाबा? मी नाही, कदाचित मला त्यावेळेस इंदोरला जावं लागेल. कालच शिवराचा फोन आला होता. तो म्हणत होता तिथे फार महत्वाची मीटिंग आहे. पिल्लूचं बारस आहे बाबा. हो, पण त्यांनी तारीख आहे मला विचारून थोडीच ठरवली आहे. आणि माझी तशी अपेक्षा सुद्धा नाहीये, कारण समारंभ त्यांच्या घरातल्या त्यांनी कधीही करावं ना. पण ही मीटिंग टाळणं मला अशक्य आहे, कारण आधीच माझ्यामुळे 2 वेळा ती पोस्टपोन झालेली आहे. तुम्ही चहा घेणार आहात? चालेल, अर्धा कप चालेल. आलोच. अब नाव काय ठरलंय? कोणाचं? बारसं कोणाचं आहे व्यंगराव? ओ, पिल्लूचं. म्हणजे आता सत्यजित आणि मंजिरी वहिनींनी काहीतरी नाव ठरवलं असेलच, पण मी काय विचारलं नाही. म्हणलं उगाच आपणहून सस्पेन्स का फोडावा. मनूचे आणि मधूचे लहानपणचे सोन्याचे वाळे किशोरीने जपून ठेवलेत. तेव्हा म्हणायची मुलींना मुलं झाली की मग त्यांच्या बारशाला आपण त्यांच्या हातामध्ये हे वाळे घालायचे. चला, म्हणजे ते देण्यासाठी का होईना तुम्हाला तुमची मीटिंग कॅन्सल करावीच लागेल. नाही, मी तिथे स्वतः असण्याची काही आवश्यकता नाहीये. मी वाळे तुमच्याकडे देईन की मुलीला द्यायला. हा, व्यंगराव तुम्ही एवढं अगत्य दाखवताय, पण ज्यांच्या घरी हे कार्य आहे त्यांच्याकडून एखादा फोन तरी यायला हवं ना. बाबा, मी सुद्धा त्याच घरातला आहे. मी तुम्हाला आमंत्रण देतोय असं समजा. नाही व्यंगराव, नाही. काही गोष्टी प्रोटोकॉलनेच व्हायला हव्यात. मुदोळकर आता एका मुलीचे वडील झालेत, त्यांना कळेलच. आई, तू अजूनही मला बारशाचा मेनू सांगितला नाहीस. हा, तो चर्चा करूनच ठरवायचंय आपल्याला. अगं मी तयारी कधी करू? करशील रे? बरं ऐक, मला आहे ना माझ्या काही मित्रांना बोलवायचं. बोलो की सगळ्यांना बोलो. मंजुषाताई, अहो बसा ना तुम्ही. नाही, मी वाढायला करते ना मदत. मी वाढते, तुम्ही बसा प्लीज. बैस का वाढेल. बरं आई, आपला विषय अर्धवटच राहिला. मला एक सांग, बाळाचं नाव काय ठरलं? आणि मेन म्हणजे ठेवणार कोण हे कुठे ठरलंय? नाही, खरं तर आत्या नाव ठेवते, आणि चारुवंश म्हणतही होत्या की त्यांना नाव ठेवायची इच्छा आहे म्हणून. आई प्लीज, आत्याला नको ग. अगं सगळ्या देव्यांना घरात आणून ठेवेल. मी खरं सांगतोय. हे बघ, आत्या आणि नेत्रा ह्या कामातनं ह्या दोघी आउट. गौरांग, चेष्टा बुरी. हा आई, आता उगाच रागवायचं म्हणून रागवू नकोस. हा, खरं तर आत्यानेच नाव ठेवायचं असतं, पण मला आणि दादाला सख्खी बहीण कुठे? हा, पण मधुरा आम्हाला राखी बांधायची. हो, वहिनी सॉरी, म्हणजे मला तसं नाही. तसंही सत्यजित मंजुषाला पण बहीण मानतोच की. ती ठेवेल आपल्या पिल्लूचं नाव. काय ग? मी नाही, नको उगाच नको. का नको? बरोबर बोलतायत आई. हवं तर मी बोलते यांच्याशी या विषयावर, आणि यांना सुद्धा मनापासून आवडेल तुम्ही पिल्लूचं नाव ठेवलं तर. छान कल्पना ना आई? ठरलं तर मग पिल्लूचं नाव तुम्ही ठेवणार. वाह, क्या बात है. आई, पण आपण घुम फिरके तिथेच. हा, नाही, मंजुषाताई नाव ठेवतील हे फिक्स झालं, पण पिल्लूचं नाव काय ठेवायचंय हे कुठे फिक्स झालं अजून?
मंजिरी वहिनी आणि सत्यजित दादांनी ठरवलं असेल ना काहीतरी. हो मंजिरी, सत्यजित बोललाय का तुझ्याशी काय नावाबद्दल? अहो एवढं काय वाचताय तुम्ही? नाही काही नाही. औषध घेतलंस का? हे काय आत्ताच घेतलंय. तुमचं ना सगळं लक्ष त्या पुस्तकात आहे. आता काय वाचताय मला सांगणार नाही का? काही नाही ग. बघू. काय बघू? काय बघू? अहो चल चला झोपा. औषध वगैरे घेऊन झोपा. अहो पण मला बघू तरी द्या. म्हणजे रे का काय अहो, मुसळेपणा आहे नुसता. हे काय नावांचं पुस्तक आहे. तर होणार आहे ना आपल्याला बाळ, मग तयारी नको करायला. त्यात आपल्या घरात प्रत्येकाची वेगळी तारा. प्रत्येक जण आपलं आपलं सजेशन देण्याच्या आधी म्हटलं आपणच नाव शोधून ठेवा. मला सांग ना, तू काय विचार केलेस आपल्या बाळाच्या नावाचा? मी नाही हो, मी अजून काही ठरवलंच नाही. तुम्हाला माहिती आहे ना, माझा प्रत्येक निर्णय मी तुमच्यावर सोपवला. अजून मी विचार सुद्धा नाही केला या गोष्टीचा. तुम्ही सांगा, तुम्ही यातलं कुठलं नाव ठेवणार? यातलं कुठलंच नाव नाही ठेवणार आहे. का? म्हणजे नावं चांगली आहेत, पण मनासारखं एकही नाही. तसं एक नाव आहे माझ्या मनात. कुठलं? शुभ्रा. शुभ्रा? शुभ्रा. स्वच्छ, नितळ, निर्मळ, श्वेत. शुभ्रा. शांतीचा, समाधानाचा आणि सत्याचा रंग, जिच्यात कुठलीच खोट नाही अशी, जिच्यावर कुठलाही डाग नाही अशी. शुभ्रा, माझी शुभ्रा. नाव छान आहे, पण मुलगा झाला तर? तुला किती वेळा सांगायचं, आपल्याला मुलगा होणार नाही, मुलगीच होणार. शुभ्रा सत्यजित मुधोळकर. खरंच छान आहे ना, शुभ्रा सत्यजित मुधोळकर. वहिनी, वहिनी. हं? अहो काय, कुठे हरवलात? मंजिरी, अगं काय विचारतीये मी? सत्यजित काय बोललाय का? काय ठेवायचंय नाव पिल्लूचं? शुभ्रा. शुभ्रा. स्वच्छ, नितळ, शुभ्र अशी शुभ्रा, ज्याच्यावर कुठलाही डाग नाही. खरेपणाचा आणि समाधानाचा रंग म्हणजे शुभ्रा. शुभ्रा सत्यजित मुधोळकर. छान आहे ना, शुभ्रा. खरंच खूप छान आहे. आहा, क्या बात है.
गौरांग काकाची शुभ्रा शुभ्रा सत्यजित मुदळकर हिट्टे